त्याचाच प्रत्यय आलेला आहे आणखी एका गोष्टीच्या निमित्तानं। राज्यातील प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम मधून आढावा घेतला जातो। मात्र आता एकनाथ शिंदेंनी याच धर्तीवर शिवसेनेकडे असलेल्या खात्यांचा अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र कोऑर्डिनेशन रूम स्थापन केलेली आहे। एकनाथ शिंदे यांचं हे पाऊल देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी शह मानलं जात आहे। नजर काय ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री होते। ज्या पद्धतीनं वॉर रूम मध्ये अजितदादांची देखील वॉर रूम आहे, म्हणजे आपल्याला माहितीसाठी एक सांगतो, कालच वॉर रूम मध्ये रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदराचा विषय होता आणि त्या बैठकीला मी ऑनलाईन उपस्थित होतो। त्याच्यामुळं शिंदे साहेबांनी एखादी गोष्ट केल्यानंतर स्वाभाविक आहे की ती बातमी झालीच पाहिजे। पण कोऑर्डिनेशन रूम म्हणजे काय, जे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर महाराष्ट्राचे पूर्ण व्हावे, याच्यामध्ये जर एकनाथ शिंदे साहेब पुढे पाऊल टाकत असतील तर खरं तर आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे। त्या ठिकाणी आमचंच ऑफिस होतं जेव्हा मी उपमुख्यमंत्री होतो, ती जागा त्यांच्याच करता होती। त्यामुळे ऑफिसेसचं रिअलाइनमेंट चाललेलं आहे। त्यामुळे त्याला बातमी बनवणं एवढं मोठी घटना ती नाही आहे। प्रत्येक गोष्टीची बातमी करू नका, सगळं चांगलं चाललंय, नीट आहे। तर एकीकडे एकनाथ शिंदेंनी कोऑर्डिनेशन रूमची स्थापना करून फडणवीसांवर कुरघोडी केल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे नाशिकवरून सुद्धा भाजपा शिवसेनेमध्ये तणाव वाढल्याचं दिसतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुंभमेळ्यासाठी बैठक घेतली, मात्र आज नाशिक दौऱ्यावर असणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा बैठका घेत आहेत। त्यामुळे आता कुंभमेळ्यासाठी शिवसेना आणि भाजपाच्या दोन स्वतंत्र बैठका होताना दिसून येत आहेत। फडणवीसांच्या बैठकीला दादा भुसे गैरहजर होते, तर आता शिंदेंच्या बैठकीसाठी गिरीश महाजन अनुपस्थित राहणार असल्याचं समजतंय। पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत। नाशिकात एकनाथ शिंदेंची मतदार आभार सभा होणार आहे आणि या आभार सभेच्या माध्यमातून शिवसेना जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे। शिंदे सेनेच्या शक्ती प्रदर्शनाबाबत अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिकमधल्या आभार दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज शिंदेंच्या शिवसेनेकडून नाशिकमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जातोय। याच नाशिकमधल्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आज संध्याकाळी एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडणार आहे आणि त्यासाठी आता जय्यत अशी तयारी शिवसेनेकडून या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 40 ते 50 हजार कार्यकर्ते आणि नागरिक या ठिकाणी या सभेला आणण्याचं नियोजन शिवसेनेकडून करण्यात आलेलं आहे। सोबतच आज आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पहिल्यांदा नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत। एकनाथ शिंदे नाशिकमध्ये आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सिंहस्थ कुंभमेळा आणि नाशिक महानगर विकास प्राधिकरणाची बैठक देखील घेणार आहेत। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। यानंतर आता महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात सुपरफास्ट आढावा। म्हाडाच्या वतीने अंबरनाथमध्ये 2 गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहेत। म्हाडा अंबरनाथ पश्चिमेतील कोहेज खुंटवली आणि शिवगंगा नगर इथं गृहनिर्माण प्रकल्प विकसित करण्याची योजना करण्यात आलेली आहे। या आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट आणि मध्यम उत्पन्न गटासाठी घरं उपलब्ध असणार आहेत। राज्याच्या अर्थ विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला, जवळपास 1 लाख कोटींच्या बचतीचं ध्येय अर्थ विभागानं डोळ्यांसमोर ठेवलेले। त्यासाठी सध्या सुरू असलेल्या मोफत योजनांचा आढावा घेऊन त्या टप्प्याटप्प्यानं बंद करण्याचं लक्ष थेट अर्थमंत्री अजित पवारांकडून ठेवण्यात आल्याची माहिती मिळते। मुंबईमध्ये सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न साकार होणार आहे, कारण आता पीएम आवास योजनेला सुरुवात झालेली आहे। सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या घरांचं स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजना 2 ची अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। पीएफसाठीचा नॉमिनी विवाहानंतरही वैधच राहणार आहे। लग्नापूर्वी पीएफ वारसदार म्हणून आईचं नाव लावलं असेल तर ते लग्नानंतर आपोआप अवैध राहणार नाही। संबंधित कर्मचाऱ्याने वारसदार बदलण्यासाठी तसा लेखी अर्ज सादर करून नवीन वारसदार नेमणे आवश्यक आहे, असा निर्वाळ एका प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टानं दिलेला आहे। पुण्यातील 672 पुलांचं सर्वेक्षण होणार आहे। नदी नाल्यांना पूर आल्याने पूल वाहून जाण्याच्या दुर्घटना घडतात। पावसाळ्यातील अशा घटनांना आळा घालण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेस पावसाळ्यापूर्वी सर्व पुलांची सुरक्षा तपासणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत।
एसटी भाडेवाढीनंतर उत्पन्नाच्या 13% वाढ झालेली आहे. 25 जानेवारीपासून एसटीच्या तिकीट दरामध्ये 14.95% वाढ लागू करण्यात आली होती. 13% भाडेवाढ झाल्यानंतर प्रवाशांच्या संख्येतही वाढ झाली आहे. पनवेलमध्ये 50,000 रुपयांच्या 2 बैलांची चोरी झालेली. या प्रकरणी सीसीटीव्ही तपासला असता बैलाजवळ एक अनोळखी इसम वावरताना दिसला. त्यानेच बैल चोरून नेल्याची खात्री झाल्याने पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसंच पोलीस अधिक तपास करतायत. पुण्याच्या वेल्हाखरीव गावामध्ये पोलीस पाटलाची दादागिरी पाहायला मिळालेली आहे. पोलीस पाटील गणेश शिंदेनं एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केलेला आहे. हल्ला करताना तो सीसीटीव्हीत कैद झाला असून या प्रकरणी आता राजगड पोलीस स्टेशनमध्ये गणेश शिंदे आणि तानाजी शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सांगलीत मारुती चौकामध्ये एका दुचाकी चालकाकडनं पोलिसांनी 16,000 रुपयांचे 8 ई सिगारेट पॅकेट जप्त केलेले आहेत. सदरचे ई सिगारेट हे बेकायदेशीरपणे विक्री केलं जात असल्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी समय रैनाला दुसऱ्यांदा समन्स बजावलेला आहे. समय रैनाला पोलिसांनी 17 फेब्रुवारीला उपस्थित राहण्यास सांगितलं. रोडीज फेम रघुरामचाही पोलिसांनी जबाब नोंदवलेला आहे. इंडियाज गॉट लेटंट या शोमध्ये प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादी याने पालकांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे. पुण्यात लोहियानगर पार्किंगमध्ये असणाऱ्या गाड्यांना भीषण आग लागली. यामध्ये 11 दुचाकी जळून खाक झाल्याचं समजतंय. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा महामंडलेश्वर बनली. ममताने एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली असून गुरुने पुन्हा एकदा महामंडलेश्वर पद बहाल केल्याचं या व्हिडिओमध्ये तिनं सांगितलेलं आहे. याआधी गुरु डॉक्टर लक्ष्मी त्रिपाठींवर झालेल्या आरोपांमुळे दुःखी असल्यानं राजीनामा दिल्याचं स्पष्टीकरणही ममताने दिलेलं आहे. बातमी आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या धक्कादायक विधानासंदर्भातली. कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांबाबत बोलताना उपकाराची भाषा केली आहे. भिकारी सुद्धा 1 रुपयाची भीक घेत नाही, आम्ही तर 1 रुपयात पीक विमा देतोय, असं वादग्रस्त विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेलं आहे. तसा विचार केला तर तुम्ही मला साधा गोष्ट सांगा, भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो, आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले, त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोपावले. पण त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय, पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे. त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या, कशा करायच्या ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर, उपमुख्यमंत्री महोदय बोलल्यानंतर ठरवेल. यानंतर राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात. नांदेड जिल्ह्यामध्ये भोकरमधील पोमनाळा गावामध्ये पाणी टंचाईच्या संकटाने डोकं वर काढलेलं आहे. गावापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीपासून पाणी भरण्यासाठी ग्रामस्थ गर्दी करतायत. महिलांना जीव धोक्यात घालून पाणी भरावं लागतंय. तसंच विहिरीच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. नागपुरात आता कॅन्सर संशोधनासाठी केंद्र स्थापन होणार आहे. सायक्लोट्रॉन केंद्र तयार करण्याचे निर्देश खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. कॅन्सर रुग्णांवर उपचार आणि संशोधनासाठी हे केंद्र महत्त्वाचं ठरणार आहे. पासष्ट प्रवासी असलेल्या एका बसव कल्याणहून तुळजापूरकडे जाणाऱ्या बसने अचानक पेट घेतलेला आहे. बस स्टॉपवर बस थांबलेली असताना इंजिनने अचानक पेट घेतला. दरम्यान चालकाच्या लक्षात येताच त्याने सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलेलं आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे. अग्निशामक दलाला पाचारण करून तातडीने आग आटोक्यात आणण्यात आली. दरम्यान चालकाच्या सतर्कतेमुळे 65 प्रवाशांचे प्राण वाचलेले आहेत. सांगलीत मारुती चौकामध्ये एका दुचाकी चालकाकडनं पोलिसांनी 16,000 रुपयांचे 8 ई सिगारेट पॅकेट जप्त केलेले आहेत. सदरचे ई सिगारेट हे बेकायदेशीर विक्री केले जात होते, त्यामुळे स्थानिक अन्वेषण विभागाकडनं ही कारवाई करण्यात आलेली आहे.
कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या एसी डब्याला आग लागली होती. काल रात्री कोल्हापूर ते रुकडी दरम्यान आग लागली. आगीवर वेळेस नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागामध्ये कोट्यावधींचा अपहार झाला. एका कर्मचाऱ्याने कोट्यावधी रुपयांची रक्कम हडप केलेली आहे. हा आकडा 4 ते 5 कोटींपर्यंत असण्याची शक्यता असून या प्रकरणी 5 सदस्यांची समिती गठीत करण्यात आली असून संपूर्ण प्रकाराची चौकशी सुरू आहे. यवतमाळमध्ये पोलीस अधीक्षकाचेच फेक अकाउंट आढळून आलेलं आहे. प्रसंगी पोलीस अधीक्षकांनी थेट सायबर सेलकडे तक्रार केली असून बनावट खातं उघडणाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कारवाईसाठी सायबर सेलनं सुद्धा तातडीनं पावलं उचलली आहेत. अहिल्यानगरमध्ये अनेक संत्र्यांच्या बागांवर रोगराई पसरलेली आहे. काही फळं झाडालाच चढून गेलेली आहेत तर अर्ध्यापेक्षा जास्त संत्र शेतातच चढून पडलेली दिसत आहेत. तसंच संत्रीचे दर कोसळले असून शेतकऱ्यांना उत्पन्न खर्चही भरून निघत नाहीये. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. अहिल्यानगरमध्ये नेवासात ग्रामदैवत मोहिनीराज महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्ताने भव्य महाआरती सोहळा संपन्न झाला. प्रवरा नदीच्या तीरी हा सोहळा संपन्न झाला. संत महंतांसह हजारो भाविकांनी या सोहळ्याला हजेरी लावली. आरतीच्या निमित्ताने भाविकांनी महाकुंभ पर्वाचा क्षण अनुभवला. बंजारा समाजाची काशी समजली जाणाऱ्या सेवालाल महाराज जन्मोत्सव साजरा होतोय. देशभरातून पालख्या वाशिंच्या पोहरादेवीत दाखल झालेल्या आहेत. देशभरातून बंजारा बांधव पारंपरिक पालख्या घेऊन आलेले आहेत.